काही मिनटं आपण शांत बसून आपल्या ग्रंथपठनास प्रारंभ करणार आहोत. सर्वांनी पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे आणि हळूच आपले डोळे मिटायचे आहेत. आपल्या संपूर्ण शरीराची जाणीव करून घ्या. आपण विशाल अशा बुद्धमूर्तीच्या समोर विहारामध्ये बसलेलो आहोत. तथागतांचा धम्म आत्मसात करण्यासाठी आपण संकल्प केलेला आहे. आपलं संपूर्ण शरीर शिथिल आहे, आपली पाठ ताठ आहे, आपले खांदे मोकळे करून आपण बसलेलो आहोत. एकदम शरीर पूर्ण मोकळं करून आपल्याला बसायचं आहे. हळूच आपले डोळे मिटून आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर ठेवायचं आहे. नैसर्गिकरित्या श्वास येतो आणि जातो, तो कसा येतो आणि कसा जातो यावर आपण लक्ष ठेवायचं आहे. हळूहळू आपले डोळे आपण उघडू शकता. आपल्या पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. सुखो बुद्धानमुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म आणि सुखकर सद्धम्मोपदेश. सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. कालच्या भागामध्ये आपण सिद्धार्थ गौतमाचा विवाह कशा पद्धतीने झालेला आहे आणि विवाह झाल्यानंतर सुद्धा राजा शुद्धोधनाला भीती कशी वाटत होती, त्यासाठी शुद्धोधन राजानं काय प्रयत्न, काय योजना आखल्या होत्या की सिद्धार्थ गौतम ह्याच सांसारिक जीवनामध्ये टिकून राहील. आणि नंतर त्या योजनेनुसार आपला पुरोहित उदयीन याच्या माध्यमातून राजा शुद्धोधनानं राजपुत्राला वश करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी त्याच्या तीनही महालामध्ये सुंदर स्त्रियांची नियुक्ती केली होती की तो इथं टिकून राहावा, ठीक आहे. परंतु त्या सगळ्या स्त्रियांनी प्रयत्न करून त्यांना अपयश आलेलं आहे हे आपण पाहिलं. नंतर स्वतः महामंत्री जो उदयीन होता त्यानं राजपुत्र सिद्धार्थाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ती समजूत घातल्यानंतर राजपुत्रानं सुद्धा महामंत्र्याला उत्तर दिलं आणि अशा प्रकारे सिद्धार्थानं दाखवून दिला की आपला दृढ निश्चय कसा आहे. दृढ निश्चय शिकावा तो सिद्धार्थ गौतमापासून. तर एकदा निश्चय केल्यानंतर कुठल्याही गोष्टी आपल्या आड आल्या तरी आपण त्याला बळी पडता कामा नये, हे आपण त्यांच्या या व्यक्तिमत्वामधून आणि त्यांच्या दृढ संकल्पामधून आपण शिकू शकतो. आज पुढे जाऊया आपण. सिद्धार्थ गौतम जेव्हा 20 वर्षाचे पूर्ण झाले होते तेव्हा त्या काळामध्ये आपल्या राज्यातील कोणताही युवक 20 वर्षाचा झाल्यानंतर शाक्य लोकांचा एक संघ होता, त्या संघामध्ये त्याला सामील करायचं असते प्रत्येक युवकाला. त्यानुसार शाख्यांचा असाच एक संघ होता आणि वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे. एक वेगळ्या प्रकारची दीक्षा असे ती संघामध्ये प्रवेश करण्याची व संघाचे सभासद व्हावे लागे आणि संघाची दीक्षा घेऊन संघाचं सभासद बनायचं, अशी पद्धत होती त्या काळामध्ये. सिद्धार्थ गौतमाला सुद्धा 20 वर्ष पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असं वय होतं त्यांचं. म्हणून शाख्यांचं एक सभागृहसुद्धा होतं. जेव्हा काही महत्त्वाचे निर्णय सभा त्यांना घ्यायचे असतील तर शाक्य लोकांचं एक मोठं सभागृह होतं. तिथं सर्व शाक्यांचे तरुण जे आहेत ते सर्व तरुण त्यामध्ये उपस्थित व्हायचे आणि त्या सभागृहाला त्या काळामध्ये नाव दिलेलं होतं, त्यांनी त्याला संथागार असं म्हणत असत. आणि ते कपिलवस्तू नगरामध्येच होतं. संघाच्या सभा ज्या काही आहेत त्या संपूर्ण या संथागारातच संपन्न होत असत, आहे का नाही. म्हणजे जे सभागृह आहे त्या सभागृहाचं नाव आहे ते संथागार. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या
उद्देशानं हेतूनं राजा शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलाविण्यास सांगितले. आपला मुलगा 20 वर्षाचा झालेला आहे आणि त्याला आपण संघामध्ये प्रवेश द्यावा या हेतूनं राजा शुद्धोधनानं आपल्या पुरोहिताला सांगितलं की संघाची सभा बोलावण्यात सांगितलं. आणि त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या या संथागारामध्ये संघाची सभा भरली आणि सिद्धार्थाला संघाचं सभासद करून घ्यावं असं म्हणून पुरोहितानं संघाच्या सभेत आपला ठराव मांडला. सभा सुरू झाल्यानंतर पुरोहितानं सांगितलं की ही सभा कशासाठी भरवण्यात येत आहे, तर सिद्धार्थाला संघाचं सभासद बनवून घेण्यासाठी ही सभा बोलवण्यात आलेली आहे अशा प्रकारचा ठराव त्या पुरोहितानं मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. काय भाषण केलं त्यानं, तर शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टींनी या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. अशा प्रकारचा प्रस्ताव, अशा प्रकारचा ठराव त्या शाक्याच्या सेनापतीनं या सभागृहामध्ये मांडला की बा सिद्धार्थाला संघात सामील करून घ्यायचा आहे आणि तो योग्य आहे. याच्या विरुद्ध जर कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांनी आपलं मत व्यक्त करावं अशी सूचनासुद्धा त्या सेनापतीनं सभेतील लोकांना दिली. परंतु या सूचनेच्या विरुद्ध कोणीही बोललं नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळीसुद्धा कोणीही ठरावाच्या विरुद्ध बोललं नाही. आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचा प्रवेश संघामध्ये झालेला आहे. की त्या काळातली ती परंपरा, हा पद्धत आहे की 3 वेळा त्या सेनापतीनं संघाच्या वतीनं संघाला विनंती केलेली आहे की सिद्धार्थाला संघ सभासद म्हणून बनवून घ्यायचं आहे. तर कोणाला पटत नसेल ते किंवा त्याला काही विरोध करायचा असेल तर त्यांनी सांगावं. 3 वेळा त्यांनी घोषणा केली, पण 3ही वेळा त्यांना कोणीही ठरावाविरुद्ध बोललेलं नाही. शाक्य लोकांचा असा नियम होता त्या काळात की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. ही पद्धत होती शाक्यांची. कोणताही ठराव 3 वेळा तो मान्य झाल्याशिवाय निर्णय जाहीर करता येत नव्हता. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीनं मग जाहीर करलं की सिद्धार्थ गौतमाचा प्रवेश संघामध्ये झालेला आहे. त्यानंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले त्या संपूर्ण सभेमध्ये. आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, पुरोहित, की तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस का? तर सिद्धार्थ म्हणाला, होय महाराज. सिद्धार्थ उत्तरला की तुला या संघाचा सभासद बनून संघाने तुझा बहुमान केलेला आहे हे तू मानतोस का? तर सिद्धार्थ म्हटला, हो. संघाच्या सभासत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत का? बंधने म्हणजे नियम, की सभासद होण्याचे जे काही नियम आहेत, बंधनं आहेत, अटी आहेत, त्या तुला माहीत आहेत का? तर सिद्धार्थ गौतम उत्तरला की नाही महाराज, की महाराज मला माहीत नाही काय बंधनं आहेत, काय अटी, काय नियम आहेत, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल. ते नियम अटी जर मला, बंधनं जर मला माहीत झाले तर मी सुखी होईल, सिद्धार्थ म्हणाला. मग पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत मी सांगतो. प्रथम तुला संघाचं सभासद झाल्यानंतर तुझी कर्तव्ये काय आहेत मी सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्या संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला, की संघाचं सभासद झाल्यानंतर त्या सदस्यानं कोणकोणती कर्तव्य पार पाडावीत ते एक एक कर्तव्य या ठिकाणी सांगितलेले आहेत. पहिलं कर्तव्य आहे की तू संघाच्या हितसंबंधांचे संरक्षण तन मन धन पूर्वक केले पाहिजे. हे पहिलं कर्तव्य. संघाचे हितसंबंध,
म्हणजे संघ जो काही निर्णय घेईल संघाच्या चांगल्या गोष्टीसाठी तू तनानं मनानं आणि धनानं ते पूर्ण केले पाहिजेत, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. तन म्हणजे शरीर, मन म्हणजे आपलं चित्त आणि धन म्हणजे संपत्ती. तीनही गोष्टी संघाच्या संरक्षणासाठी आपण केल्या पाहिजेत. दुसरं कर्तव्य सांगितलेलं, संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. जेव्हा जेव्हा संघाच्या सभा होतील तर तू त्यामध्ये गैरहजर राहता कामा नये. तिसरं कर्तव्य सांगितलेलं आहे की कोणत्याही शक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेत. की संघामध्ये जे काही शाक्य लोक आहेत, तरुण आहेत, त्या तरुणांपैकी काही चुका दिसल्या, त्या तरुणांच्या काही दोष दिसला तर ते दोष तू लपवता कामा नये, तर कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे तू संघामध्ये बोलून दाखविले पाहिजेत. चौथं कर्तव्य आहे की तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला, तुझ्यावर जर कोणी दोष लावला, तुझी जर कोणी चूक काढली तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे. तुझा जर दोष असेल तर तू कबूल केला पाहिजे. अथवा निरपराधी असेल तर तू तसे सांगितले पाहिजे. जर तू अपराधी नसेल तर तू तसं सांगितलं पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला की यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. ठीक आहे ना, म्हणजे संघाचे जे नियम आहेत त्याला तू अपात्र कसा होशील तेही सांगतो. की कोणत्या गोष्टी जर तू केल्या तर तू संघातून काढून टाकण्यात येईल, तुला तू अपात्र होशील. नंबर 1 जे आहे ते आहे की तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. दुसरं आहे तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तिसरं आहे तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. आणि चौथं आहे तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर जर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. अशा प्रकारे आणि सिद्धार्थाने मग म्हटले की महाराज, शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्याच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. अशा प्रकारे संघामध्ये सिद्धार्थाचा प्रवेश झालेला आहे आणि 4 कर्तव्य आणि 4 अपात्रतेच्या अटी जे आहेत त्या संघाच्या समोर सिद्धार्थनं मान्य केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचा सभासद झालेला आहे. आणि पुढचा पाठ आहे संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्ष लोटली आणि या 8 वर्षात संघाचे जे काही कर्तव्य आहेत, नियम आहेत, त्या सगळ्यांचं तंतोतंत पालन सिद्धार्थ गौतमानं केलेलं आहे. ठीक आहे नाही. 8 वर्ष लोटल्यानंतर संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. सगळ्या सभासदामध्ये ठीक आहे नाही, एकनिष्ठ होता. संघाच्या कोणत्याही कामात तो कुचराई करत नसे, नाही का. आणि असा सभासद होता तो. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. ठीक आहे नाही. स्वतःचे जे वैयक्तिक कामं असतील, वैयक्तिक कामामध्ये जेवढा तो लक्ष देत असे तेवढंच लक्ष तो संघाच्या कामात सुद्धा देत असे. एवढा कर्तव्य दक्ष होता. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. कारण संघाचा सभासद म्हणून एक वर्तन जे होती, त्याची वागणूक जी होती ती फार आदर्श होती, चांगली होती आणि म्हणून तो संघातील सगळ्याच तरुणांना तो प्रिय झालेला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना ठरली व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. 8 वर्ष 20व्या वर्षी वयाच्या संघामध्ये प्रवेश केला सिद्धार्थ गौतमानं आणि 8 वर्ष सुरळीत चालल्यानंतर 8व्या वर्षी मात्र फार विचित्र अशा घडामोडी झाल्या त्यांच्या जीवनामध्ये. त्या म्हणजे राजा शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत ही दुर्घटना आहे
आणि सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची परिस्थिती ठरलेली आहे. या दुःखांतिकेचा आरंभ असा झाला. ही अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे हे दुःख भोगावं लागलेलं आहे त्यांना. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते, ठीक आहे. शाक्यांचं जे राज्य होतं त्याला लागूनच कोलीय लोकांचं राज्य होतं. आणि रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. आणि रोहिणी नदी जी आहे त्या रोहिणी नदीमुळे ती दोन्ही राज्य विभागल्या गेली होती. एकीकडून शाक्यांचं राज्य, तर त्या नदीच्या पलीकडून रोहिणी नदीच्या पलीकडून कोलियांचं राज्य. अशा प्रकारचं हे राज्याची सीमा होती ती नदी. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. ही परंपरेनं चालत आलेली गोष्ट आहे की रोहिणी नदीचं जे पाणी आहे ते शाक्य लोकही वापरत आणि कोलीय लोक आपल्या शेतीकरिता वापरत असत. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. रोहिणी नदीचं पाणी कोण घ्यायचं आधी आणि किती घ्यायचं याबद्दल प्रत्येक वर्षी सुगीच्या हंगामात त्यांचे भांडणं होत असत. आणि या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्ष झालेली होती. त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. आणि जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले, ठीक आहे. त्या नदीच्या तिथं संघर्ष झाला पाण्याच्याबद्दल, परंतु ही माहिती संपूर्ण शाक्यांच्या राज्यात आणि कोलियांच्या राज्यात ही बातमी पसरली. आणि त्यांनी ठरवलं की हे दरवर्षी भांडणं केल्यापेक्षा आपण एकदाच युद्ध करायचं आणि कायमचा हा प्रश्न सोडवून टाकायचा, असं त्या शाक्यांना वाटायला लागलं आणि कोलियांना सुद्धा वाटायला लागलं. म्हणून काय झालं की शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचं अधिवेशन बोलावलं. शाक्यांच्या सेनापतीनं कोलियांशी युद्ध करण्यासाठी शाक्यांचं अधिवेशन शाक्य संघाचं बोलावलं. सर्व तरुण, सर्व नागरिक, सर्व लोक, राजा सगळेच जण त्या ठिकाणी उपस्थित झाले त्या अधिवेशनामध्ये. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, सगळी सभा भरली संथागारामध्ये, सर्व लोक तिथं उपस्थित असताना सेनापती म्हणाला की आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे. आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. आणि सेनापतीनं सगळ्या सभेच्या समोर सांगितलं की आतापर्यंत कोलियांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, भांडणं करत आहेत, तर आपण आता याच्या पुढे सहन करणं शक्य नाही. आता आपण त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं पाहिजे. युद्ध करण्याचा ठराव मी सभेसमोर मांडतो, तर ज्यांचा काही विरोध असेल त्यांनी उभं राहून बोलावं. आणि लगेच सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. तुम्ही जो ठराव मांडलेला आहे, तुम्ही जो युद्धाचा प्रस्ताव मांडलेला आहे त्याला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. सिद्धार्थ गौतम त्या सभेपुढे म्हणतो की युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. युद्ध करून आपला जो हेतू आहे, उद्देश आहे, तो काही सफल होणार नाही. का? कारण त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. परत आणखीन युद्ध होईल. हे एकच युद्ध नाही होणार, तर अनेक युद्ध करावे लागतील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. हे असं सुरूच राहणार आहे. म्हणून युद्धाला माझा विरोध आहे, याचं स्पष्टीकरण सिद्धार्थ गौतमाने त्या ठिकाणी सभेमध्ये दिलं. पुढे सिद्धार्थ गौतम म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये.
एकदम युद्धाची घोषणेची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हेच सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले सिद्धार्थाच्या बोलण्यावर की होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सेनापतीनं स्पष्टीकरण दिलं की आपल्या लोकांनी अतिक्रमण केलं ठीक आहे, परंतु प्रथम पाणी घेण्याची पाळी आपलीच होती, म्हणून आपलं पाणी आपल्या लोकांनी घेतलेलं होतं. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही. आपलीसुद्धा चूक आहे, आपण काही दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोली यांनी त्यांच्यापैकी 2 माणसे निवडायची आहेत, निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावं असा उपायसुद्धा सिद्धार्थ गौतमानं सभेच्या समोर मांडला. सिद्धार्थ गौतमाच्या या सूचनेला अनुमोदनही मिळाले, म्हणजे मान्यतासुद्धा बऱ्याच लोकांची मिळाली. परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला आणि म्हणाला की माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. त्या सूचनेला विरोध करत सेनापती म्हणाला की माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जो आहे, त्रास जो आहे, जोपर्यंत त्यांना काही घडवल्या जात नाही, कडक शासन केल्या जात नाही, तोपर्यंत ही समस्या काही सुटणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. या दोन्ही सूचनांवर संघाला विनंती करण्यात आली की बाबा याच्यावर कोणाचं काही म्हणणं आहे का? सिद्धार्थ काय म्हणतो आणि सेनापती काय म्हणतो, कोणाचं तुम्हाला मान्य आहे, कोणाचं मत तुम्हाला मान्य आहे, हे असं ती दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. पहिल्यांदा हे ठरवण्यात आलं की सिद्धार्थ गौतमानं जे म्हटलेलं आहे ते कोणाकोणाला मान्य आहे. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर केले. कारण सिद्धार्थनं जी दुरुस्ती मांडली होती, जो उपाय सांगितला होता, तो बऱ्याच लोकांनी अमान्य केला, थोडक्याच लोकांनी त्याला होकार दिला, समर्थन दिलं. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी पुन्हा सिद्धार्थ उभा राहिला आणि तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे. शाक्य आणि कोलीय यांचा जवळचा संबंध आहे, एकदम काही वैरी नाही आहेत एकमेकांचे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. त्यांनी एकमेकांच्या लोकांना मारणं, युद्ध करून ते काही शहाणपणाचं ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीनं खोडून काढलं. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे असं क्षत्रियाचं एक लक्षण, त्यांचा गुण त्यांनी सांगितला की क्षत्रिय लोक युद्धामध्ये आपला आणि परका असा भेद करत नाही. सख्खा भाऊ देखील असला तरी त्याच्यासोबत क्षत्रियाला लढावंच लागतं. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. सेनापती पुढे सांगतो की यज्ञ करणं हा ब्राह्मणांचा धर्म आहे आणि युद्ध करणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा क्षुद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे, हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. म्हणजे त्या काळातली जी समाज व्यवस्था होती ती वर्ण व्यवस्था होती. 4 वर्णामध्ये समाज विभागला गेलेला होता, वाटल्या गेलेला होता. मागंही आपण पाहिलं की पहिला वर्ण ब्राह्मणांचा, की ब्राह्मणांनी याग करायचं आणि पूजा अर्चा करायची, ज्ञान प्राप्त करायचं. क्षत्रिय दुसरा वर्ण यांनी युद्ध करायचं. तिसरा वर्ण वैश्य त्यांनी व्यापार करायचा आणि चौथा वर्ण शूद्र यांनी सेवा चाकरी करायची, हीच आपल्या शास्त्राची आज्ञा आहे असं सेनापतीनं त्या सभेमध्ये म्हटलं. त्यावर सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो
की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. धर्म या शब्दाचा जो अर्थ आहे, सिद्धार्थानं फार सुंदर अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की धर्म या शब्दाचा अर्थ की वैरानं वैर कधीच शमत नाही, मिटत नाही, तर वैरावर प्रेमाने मात करता येते, त्याला धर्म म्हणतात. हे सिद्धार्थाचं उत्तर ऐकून सेनापती अस्वस्थ झाला. त्याला राहावल्यानं गेलं नाही आणि म्हणाला की या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. हे तुझं तत्त्वज्ञान काही तू आम्हाला सांगू नकोस. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. या संबंधी संघाचं काय म्हणणं आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून त्याची खात्री करून घेऊया. लोक काय म्हणतात ते पाहूया. आणि त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला आणि फार मोठ्या बहुमतानं तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले आणि ठरलं की आता युद्ध करायचं पक्क झालं. संघाच्या वतीनं त्यांच्या मतांचा विचार घेऊन. आणि या ठिकाणी सुद्धा 28 वर्ष झालेला सिद्धार्थ किती संयमानं, किती समजूतदारीनं हा प्रश्न मिटवायचा आहे तो सांगितला, परंतु तो लोकांना समजला नाही. आपलंही तसंच होते. आपण कितीतरी लोकांना आव्हान करतो की प्रत्येक विहारामध्ये वर्षावासाच्या काळामध्ये धम्मपठणाचा समारंभ असतो, 3 महिने वर्षावास चालतो. येत नाहीत लोक. जे सिद्धार्थ गौतमाचे जे समर्थक आहेत तेच या ठिकाणी येतात, बाकीच्यांना गरज नाही आहे त्याची. असो, तर अशा प्रकारे हा संघाचा संघर्ष त्या काळामध्ये शाक्य आणि कोलियांमध्ये निर्माण झालेला आहे. पुढचं प्रकरण आहे देशत्यागाची तयारी. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलाविली. दुसऱ्या दिवशी मग युद्ध करण्यासाठी सैन्य उभं करायचं आहे, तर कशी तयारी करायची युद्धाची ही योजना, या योजनेवर विचार करण्यासाठी पुन्हा सेनापतीनं शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली. आणि ती सभा भरल्यानंतर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला की कोलियांचे युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्ष वयाचे प्रत्येक शाक्य पुरुषांना सैन्यात दाखल झालं पाहिजेत अशी घोषणा करण्यास संघानं मला परवानगी द्यावी असा सेनापतीनं ठराव संघाच्या पुढे मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने आपले मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्या विरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेमध्ये उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने आपलं मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यास काहीच अडचण नव्हती, कारण त्यांनाही युद्धच पाहिजेत होतं. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. अगोदरचा जो निर्णय पहिल्या सभेमध्ये झाला होता त्याचा तो परिणाम होता की सगळे तयार झाले होते युद्ध करण्यासाठी. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी की जे काही थोडेफार होते सिद्धार्थाच्या बाजूला होते किंवा युद्ध करू नये त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते, त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यापुढे प्रश्न होता की बहुसंख्याकांच्या पुढे नमावे की नमू नये. त्या सभेमध्ये जे सिद्धार्थाच्या बाजूचे कमी लोक होते, अल्प लोक होते, त्यांच्यापुढे प्रश्न होता की हे आता बहुसंख्य आहेत, जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं आहे युद्ध करायचं, तर मग यांच्यापुढे आपण नमावं की नमू नये, यांना होकार द्यावा की होकार देऊ नये, आहे की नाही. अशा मनस्थितीमध्ये हे अल्पसंख्याक समर्थक आणि सिद्धार्थ पडले. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही, की त्यांनी जरी युद्धाचा निर्णय घेतला तरी आपण त्यांच्या पुढे नमायचं नाही, आपण त्याला विरोधच करायचा युद्धाला, असं त्यांनी निश्चय केला होता. आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता आणि तो विरोध करण्यासाठीच आपण या सभेमध्ये उपस्थित राहायचं असं त्यांनी अगोदरच ठरवलं होतं. परंतु दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. परंतु प्रत्यक्ष सभेमध्ये त्या युद्धाला विरोध करण्यासाठी कोणीच उभं राहिलं नाही. ज्यांचं मत होतं युद्ध करू नये, तर त्यांची काही हिंमत झाली नाही की आपण कसं उभं राहून सांगायचं. कारण
त्यांच्या मनात भीती होती. कोणती भीती होती? की कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. तर जर आपण यांना युद्धाला विरोध केला तर आपल्याला संघातून काढून टाकतील किंवा संघ आपल्याला शिक्षा देऊ शकेल, आहे की नाही, अशी भीती कदाचित त्यांना वाटली असावी. म्हणून कोणीच बोललं नाही. आणि जेव्हा सिद्धार्थानं पाहिले की आपणास पाठिंबा देणारे सुद्धा मौन धारण करून बसले आहेत, कोणीच बोलून नाही राहिलं, तेव्हा सिद्धार्थ गौतम स्वतः उभा राहिला एकटाच व संघाला उद्देशून म्हणाला की मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीत. एकट्यानंच विरोध केला सिद्धार्थ गौतमाला. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भागही घेणार नाही, असं सिद्धार्थ गौतमानं जाहीर करून टाकलं. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने सिद्धार्थ गौतमाला म्हटलं की संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. संघाचा जेव्हा तू सदस्य झाला तेव्हा तू काय शपथ घेतली होती, कोणत्या अटी तू मान्य केल्या होत्या त्याची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. एका जरी नियमाचा तू जर भंग केला तर तुला लोकांच्या निंदेला तोंड द्यावं लागणार आहे. लोक तुला चांगलं म्हणणार नाही. त्यावर सिद्धार्थानं उत्तर दिलं की होय, मी माझ्या तन मन धनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. काय म्हणतो सिद्धार्थ की मी माझ्या तन मन धनानं शाक्यांचं हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. परंतु या युद्धामुळे शाक्यांना फायदा होईल, त्यांच्या हिताचं होईल हे युद्ध, असं काही मला वाटत नाही. म्हणून शाक्यांच्या हितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा. शाक्यांचं जर मी हित करत असेल तर लोक माझी निंदा करतील तर मला त्याची काही पर्वा नाही. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. आणि तो इशारा देताना म्हणाला की हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. आठवण करून दिली सिद्धार्थ गौतमाला की तुम्ही हे युद्ध करून करून भांडणं करून करून कौशलाधिपतीच्या हातचे खेळणे बनलेले आहात. आपण मागं पाहिलेलं आहे की शाक्यांचं जे राज्य होतं आणि कोलियांचं राज्य होतं, परंतु कोलियांचा जो राजा होता त्या राजाच्या अधिपत्याखाली हे शाक्यांचं राज्य होतं. काही महत्त्वाचे अधिकार, काही महत्त्वाचे निर्णय जर शाक्यांना घ्यावे लागत असतील तर ते कोलियांच्या राजाला विचारूनच घ्यावे लागत असत काही निर्णय, आहे का नाही. त्यामुळे याचा फायदा कोलीय राजा घेत होता आणि अशा प्रकारे शाक्य लोकांना आपल्या हातचं खेळणं त्यांनी बनवून ठेवलेलं होतं. आणि शाक्य लोकांचं जे स्वातंत्र्य आहे ते अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखीन एक सबळ कारण या कोलियांच्या राजाला मिळेल आणि त्यांच्याच मताप्रमाणे आपल्याला ऐकावं लागणार आहे. असे शब्द ऐकून सेनापतीला राग आला सिद्धार्थ गौतमाचा आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. तू जे भाषण करतो हे तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. संघानं निर्णय घेतला ना युद्ध करण्याचा, त्याचं तू पालन केलंच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही. आणि जर त्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पहा की तू संघाचा जो निर्णय आहे युद्ध करण्याचा तो त्याचं पालन तू केलंच पाहिजे. पण तुला असं वाटत असेल की मला जर संघ शिक्षा करेल तर संघाला मला शिक्षा करता येत नाही. का करता येत नाही? कारण मला जर संघाला शिक्षा करायची असेल तर पहिल्यांदा कौशल राजाची परवानगी घ्यावी लागेल.
त्यांना परवानगी दिली तरच मला शिक्षा करू शकेल संघ. देहांताची किंवा देशत्यागाची कोणतीही शिक्षा असो तो संघ नाही देऊ शकत जोपर्यंत कोलियांचा राजा त्याला परवानगी देत नाही तोपर्यंत. आणि जर यापैकी कोणतीही एक शिक्षा जर संघानं फरमावली तरी तुला माहीत आहे की कौशल राजा याला अनुमती देणार नाही, परवानगी देणार नाही. म्हणून तू असं हे बोलतोस, असं सेनापती रागात म्हणाला. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरेही मार्ग आहेत. जरी संघाला तुला शिक्षा करण्याची परवानगी कोलीय राजाकडून घ्यावी लागते, परंतु तुला शिक्षा करण्याचे संघाच्या जवळ दुसरे सुद्धा मार्ग आहेत. दुसरे मार्ग कोणते? तर संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल. तो बहिष्कार टाकण्यासाठी कोलीय राजाची परवानगी घेण्याची गरज नाही. आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीनसुद्धा जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. दोन्ही शिक्षा, एक तर तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार किंवा तुझ्या कुटुंबाची पूर्ण जमीन जप्त करू शकेल. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. जर आपण विरोध केला या संघाच्या योजनेला तर आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागणार आहेत याची जाणीव सिद्धार्थाला झाली. आणि त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. 3 पर्याय सिद्धार्थ गौतमाला विचारात घ्यावे लागलेले आहेत. कोणते 3 पर्याय? तर एक तर त्याला वाटत होतं की सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे, हे त्याला करावं लागेल. दुसरा पर्याय आहे देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. एक तर बा मला फाशीची शिक्षा द्या किंवा मला राज्यातून हद्दपार करून टाका, देशत्यागाची. आणि तिसरा पर्याय होता की आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार ओढवून घेणे आणि त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. हे 3 पर्याय सिद्धार्थांच्या समोर होते. आणि सिद्धार्थ विचारात पडला की आता आपण काय करायचं, आहे की नाही. युद्धाला तर विरोध कायम ठेवायचाच आहे की नाही. ते त्याला पटतच नव्हतं. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता की पहिला पर्याय त्याला मान्यच नव्हता की सैनिक होऊन युद्धामध्ये युद्ध करायला सैन्यात दाखल व्हावं. आणि तिसरा पर्यायाविषयीचा विचार त्याला असह्य झाला. तो पटलाच नाही. तिसरा पर्याय कोणता? की त्याच्या वडिलांची पूर्ण जमीन जप्त करणे आणि सामाजिक बहिष्कार टाकणे. म्हणून या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. मग दुसरा पर्याय ते म्हणजे देशत्याग करण्याची शिक्षा स्वीकारावी असं त्याला वाटलेलं आहे. आणि त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला की कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका, माझ्या कुटुंबावर काही शिक्षा करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना तुम्ही दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत, त्यांचा काही दोष नाही याच्यात. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. अपराध मी केलेला आहे, माझी शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ऐका नाही, एक तर माझ्या देहाचा अंत करा, मारून टाका मला, नाहीतर देशत्यागाची शिक्षा द्या, वाटेल ती शिक्षा द्या. ती मी स्वखुशीने स्वीकारीन. याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवाचन देतो. ही यापैकी मला ही शिक्षा द्या. मी कौशल राजाकडे कोणतीही तक्रार करणार नाही. कौशल राजापुढे मी याचना करणार नाही की मला माझी शिक्षा वाचवा, असं मी आपल्याला अभिवचन देतो. अशा प्रकारे हा संघाचा एक नवीन वाद, ही संपूर्ण शुद्धोधन राजाच्या कुटुंबावर आलेलं हे दुःखाचं संकट आहे. आणि त्या संकटाला एकटा सिद्धार्थ सामोरा गेलेला. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये असतात ना, नातेवाईकांमध्ये, कुटुंबामध्ये भांडणं असतात. संपत्तीचा वाद असेल, जमिनीचा वाद असेल. अशा वेळेस एकही पार्टी मागं पाऊल टाकण्याला तयार नसते. तिथे ही आठवण आपण ठेवली पाहिजे
सिद्धार्थ गौतमाचा जो निर्णय आहे की युद्ध केल्यानं, आजच्या काळात भांडणं केल्यानं कोणतीही समस्या सुटत नाही, वैराने वैर शमत नाही, शांत होत नाही. ते प्रेमानंच, म्हणून कोणत्याही गोष्टी, कोणतेही वाद, कोणतेही संघर्ष, ते समाजातले असो कुटुंबातले असो, हे आपण सामंजस्यानं आणि प्रेमानं सोडण्याचे प्रयत्न केले पाहिजे. पण तसं काही होताना आपल्याला दिसत नाही. कितीतरी केसेस कोर्टात वादग्रस्त पडलेले आहेत. इथे आपण हे भान ठेवलं पाहिजे की आपण कशा प्रकारचा योग्य निर्णय घ्यावा. तर धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलम्. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलम्. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ. भीमबाच्या प्रेरणेने
क्षण